नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये ग्रामसेवक या पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित झाली. मित्रांनो, जर तुम्हाला निश्चितच स्वरूपामध्ये ग्रामसेवक या पदावर काम करायचं असेल किंवा ग्रामसेवक या पदासाठी जर तुम्ही प्रॉपरली तयारी करत असाल, तर तुम्ही ग्रामसेवक भरती 2023 या नावाची प्लेलिस्ट आपल्या चॅनलला आपण अपलोड केली आहे. तुम्ही सर्व प्लेलिस्टमधले लेक्चर पाहू शकता. मित्रांनो, हे जे लेक्चर असेल ते 29 नंबरचं लेक्चर आहे. यापूर्वी आपण एकूण 28 लेक्चर अपलोड केले तर प्रत्येक लेक्चर हे माहितीपूर्ण असेल. एक्झाम ओरिएंटेड म्हणजे एक्झाममध्ये जे क्वेश्चन येतात त्याच क्वेश्चनची आपण किंवा त्याच टॉपिकची चर्चा आपण प्रत्येक लेक्चरमध्ये केलेली आहे. प्रत्येक लेक्चर महत्त्वपूर्ण असेल. प्रत्येक लेक्चर तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, या लेक्चरच्या माध्यमातून आपण ग्रामसेवक भरती 2023 चा जो नवीन अभ्यासक्रम आहे, त्या नवीन अभ्यासक्रमानुसार जलसंधारण किंवा जलसुरक्षा किंवा जल कायदे या संदर्भाचा जो त्यांनी टॉपिक दिलेला आहे, त्या टॉपिकवर आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया किंवा या लेक्चरच्या माध्यमातून डिस्कस करूया. जेणेकरून तुम्हाला ग्रामसेवक भरती संदर्भात जे टेक्निकल क्वेश्चन आहेत, त्या टेक्निकल क्वेश्चन मधला जो काही जलसंधारण भाग आहे किंवा जलसुरक्षा जो भाग आहे, त्यावरचा तुमचा एकही प्रश्न मिस होणार नाही. शेवटपर्यंत लेक्चर पहा. त्याचबरोबर मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करायला सुद्धा विसरू नका. आपल्या मित्रांना सुद्धा लेक्चर शेअर करा. तर मित्रांनो, जर तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी तयारी करत असाल तर आपण टेस्ट सीरीज सुद्धा सुरुवात केली. IBPS पॅटर्न नुसार 10 टेस्ट सीरीजचे पेपर आपण या ठिकाणी तुम्हाला देणार आहेत. मोस्ट IMP टेक्निकल क्वेश्चन म्हणजे टेक्निकल क्वेश्चनचा तुमचा त्या ठिकाणी जास्तीत जास्त सराव होईल. 10 टेस्ट सीरीजचे पेपर नवीन अभ्यासक्रमानुसार फक्त तुम्ही ₹200 मध्ये जॉईन करू शकता. लॅपटॉप तसेच मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सोडवू शकता. एक पेपर तुम्ही 10 पेक्षा किंवा कितीही वेळेस तुम्ही त्या ठिकाणी अनलिमिटेडमध्ये सोडवू शकता. त्यासाठी तुम्हाला डिजिटल JK हे प्ले स्टोरवरून आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यावर तुम्ही क्लिक करून ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. काही प्रश्न असतील, जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्या नंबरवर मला WhatsApp मेसेज करा किंवा तुम्हाला जर ग्रामसेवक पदासाठी जर ग्रुपमध्ये जर जॉइन व्हायचं असेल, खालच्या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरला तुम्ही मला WhatsApp मेसेज करा. त्यानंतर मित्रांनो, दुसरा कोर्स आहे ग्रामसेवक भरती संदर्भाचा 4000 प्लस क्वेश्चन बँक. मोस्ट IMP क्वेश्चन बँक असेल. फक्त ₹100 मध्ये तुम्ही बाय करू शकता. त्यासाठी सुद्धा तुम्हाला डिजिटल JK हे प्ले स्टोरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्या ठिकाणी ₹100 पेमेंट करा आणि सर्व मोस्ट IMP क्वेश्चन बँक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी लेक्चरला सुरुवात करूया. पहिला जो पॉइंट आहे किंवा पहिला पॉइंट किंवा आपण समजून घेत असताना म्हणजे जलसंधारण हा पॉइंट समजून घेत असताना या ठिकाणी आपण 11वी आणि 12वीचे जे काही क्रमिक पुस्तक आहेत, त्या पुस्तकामधला आपण जे काही महत्त्वपूर्ण पॉइंट्स आहेत, ते सर्व महत्त्वपूर्ण पॉइंट्स आपण या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर केलेत. तर या ठिकाणी पहा, जलसुरक्षा काय असेल, जलसंधारण करणं का गरजेचं आहे आणि ग्रामसेवक भरतीसाठी त्यांनी हा सिलेबस का ठेवलेला आहे, तर की तुम्हाला गावामध्ये जाऊन काम करणं गरजेचं आहे आणि गावामध्ये तुम्हाला पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून गावाला पाणी देणं गरजेचं आहे. जर एखाद्या गावाला जर पाण्याची व्यवस्था नसेल, तर तुम्हाला त्या पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे आणि गावामध्ये तुम्हाला पाणलोट क्षेत्राचा विकास करून गावामध्ये जलसुरक्षा किंवा जे पाणी जमिनीमध्ये कशा प्रकारे मुरलं जाऊ शकतं, यासाठी हा तुम्हाला महत्त्वपूर्ण पॉइंट दिला आहे. तर या पॉइंटमध्ये किंवा या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की जलसंसाधने कोणकोणते आहेत. त्यानंतर जलसंसाधनाची गरज व महत्त्व काय आहे, हा पॉइंट त्यांनी सिलेबसमध्ये दिलेला आहे. संसाधनाची गरज काय आहे आणि ग्रामसेवक पदासाठीच हा त्यांनी सिलेबस का ठेवलेला आहे, त्याची सुद्धा आपण याची चर्चा करूया. त्यानंतर पाणी टंचाई, पाणी टंचाईवरची जे काही समस्या असतील, त्यावरचे उपाययोजना असतील, ते सुद्धा आपण डिस्कस करूया. त्यानंतर पाण्याचे दूषितीकरण कशा माध्यमातून होतं, त्यांचं दूषितीकरण करण्यासाठी किंवा गावाला तुम्हाला पाणी पुरवठा करायचा आहे, तर पाणी पुरवठा करण्यासाठी तुम्ही दूषित पाणी न करता शुद्ध पाणी कशा प्रकारे गावाला पाणी पुरवठा केलं पाहिजे, दूषित पाणी कशामुळे होतं, हे सर्व बाबी तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. जलसंवर्धन हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे आणि आपत्ती व्यवस्थापन किंवा व्यवस्थापनच्या पद्धती म्हणजे एखादी आपत्ती असेल किंवा जलसंवर्धन असेल, जलसंवर्धन तुम्ही कशा पद्धतीने करणार आणि जलसंवर्धनाच्या माध्यमातून व्यवस्थापन पद्धती काय आहेत, जलसंवर्धनाच्या व्यवस्थापन पद्धती काय आहेत, या सर्व पॉइंटची आपण डिस्कस करूया. प्रत्येक पॉइंट महत्त्वपूर्ण असणार आहे. शेवटपर्यंत लेक्चर पहा. लाईक करायला सुद्धा विसरू नका. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी पहा, आता पहिला पॉइंट आपण याने डिस्कस करूया की पाणी एक नैसर्गिक संसाधन आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे, पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. पृथ्वीवरील पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे काय आहे, तर ते वनस्पती
त्यानंतर वनस्पती सुद्धा पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाहीत. प्राणी सुद्धा पाण्याशिवाय जिवंत असू शकत नाहीत. मानवाला पिण्यासाठी पाणी आवश्यक आहे, शेतीसाठी आवश्यक आहे. त्यानंतर उद्योगधंदे चालवण्यासाठी पाणी आवश्यक आहे. जलविद्युत निर्मिती करण्यासाठी म्हणजे विद्युत निर्मिती करण्यासाठी सुद्धा पाण्याची आवश्यकता आहे आणि पाणी ही पृथ्वीवरील सजीवांची काळाची गरज आहे. पाण्याचं संवर्धन केलं पाहिजे आणि पाणी एक नैसर्गिक संसाधन आहे. पाणी हे पृथ्वीवर अत्यावश्यक नैसर्गिक संसाधन आहे आणि याच पाण्यावर सर्व प्राणी, वनस्पती यांचं जीवन अवलंबून आहे. पृथ्वीच्या 97% भूभाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मोस्ट आयएमपी प्रश्न आहे. जे मी तुम्हाला मोस्ट आयएमपी म्हणतोय त्यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही नोट डाउन करत चला. तर पृथ्वीवरचा जो भाग आहे 100% भागापैकी 97% भूभाग हा पाण्याने व्यापलेला आहे. 3% भूभाग हा जमिनीने व्यापलेला आहे. म्हणजे 97% पूर्ण पृथ्वीवर पाणी आहे. 3% फक्त जमिनीने भूभाग व्यापलेला आहे. बहुतेक सर्व प्राणी, वनस्पती त्यांच्या शरीरात 60 ते 65% पाणी असते. म्हणजे सर्व वनस्पती असतील, प्राणी असतील म्हणजे मानवाच्या असेल किंवा जे काही प्राणी आहे त्यांच्या सुद्धा शरीरामध्ये वनस्पतीमध्ये 60 ते 65% पाणी असते. 2 पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. 97% पाण्याने भूभाग व्यापलेला आहे. त्यानंतर 60 ते 65% हे प्राणी आणि वनस्पतीच्या शरीरामध्ये पाणी आहे. त्यानंतर मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचा दुसरा जो चार्ट आहे ते आपल्या समोर आहे. जो की मोस्ट आयएमपी आहे. हा सुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. पाण्याच्या संदर्भात आहे. तर पृथ्वीवरील पाण्याचे निरनिराळे पाण्याच्या स्रोताचे वाटप म्हणजे पृथ्वीवर एकूण किती 97% पाणी आहे. तर त्या 97%च्या पाण्याचं जे काही विभाजन असेल आणि उरलेल्या 3% पाण्याचं जे विभाजन असेल म्हणजे टोटल 100% पाण्याचं विभाजन कशा पद्धतीने असेल हे तुम्हाला या चार्ट मधून आपल्याला सांगायचं आहे. किंवा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की महासागरामध्ये एकूण किती पाणी आहे. हा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो 97.3% इतकं पाणी हे महासागरामध्ये आहे. 97.3% महासागरात पाणी आहे. त्यानंतर बर्फाच्या स्वरूपामध्ये पृथ्वीवर बर्फाच्या स्वरूपामध्ये 2.22% इतकं पाणी आहे. त्यानंतर भूजल म्हणजे जमिनीमध्ये पाणी किती आहे जसं की आपण बोर पाडतो. बोर पाडल्याच्या नंतर जे जमिनीतलं पाणी आपण वर आणतो तर ते पाणी किती आहे तर जमिनीमध्ये पृथ्वीमध्ये 100% पाण्यापैकी 0.5% हे भूजल पाण्याचा साठा आहे. त्यानंतर जमिनीवरील पाणी म्हणजे जसे की नदी, नाले, ओहोळ असतील तर ते जमिनीवरील पाणी किती आहे तर 0.2% हे जमिनीवरील पाणी आहे. त्यानंतर मातीतील आर्द्रता हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. जर तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी तयारी करत असाल किंवा कृषी सेवक या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर मातीचे संदर्भाचे काही महत्त्वपूर्ण लेक्चर आहेत. सर्व लेक्चर तुम्ही पहा. 28 लेक्चर पैकी 2 लेक्चर मातीवरचे आहेत म्हणजे मृदावरचे आहेत. त्यामध्ये मृदाचा सामू असेल, पाण्याचा सामू असेल, वेगवेगळ्या पद्धतीने सामू कशा पद्धतीने मोजला जातो, सामू म्हणजे काय याची सविस्तर चर्चा आपण त्यामध्ये केली आहे. मातीमधले एकूण किती घटक आहे, हवाचं प्रमाण किती आहे, पाण्याचं प्रमाण किती आहे, त्यानंतर जे काही कार्बन डायऑक्साइड असेल, नायट्रोजन असेल याचं प्रमाण किती आहे याची सविस्तर माहिती आपण त्या लेक्चरमध्ये दिलीत. ते तुम्ही लेक्चर पहा. मातीतील आर्द्रता किती आहे तर 0.005% आहे. म्हणजे मातीमध्ये पाण्याचं प्रमाण 0.005% आहे. त्यानंतर नद्याच्या स्वरूपामध्ये पाणी किती आहे तर 0.001% आहे. म्हणजे एकूण जमिनीवर किंवा एकूण पृथ्वीवर 100% पाण्यापैकी हे वितरण पाण्याचं असेल. त्यानंतर वातावरणातील पाण्याचे बाष्प जे की आपण धुकं म्हणतो तर ते 0.001% आहे. अशा प्रकारे मित्रांनो मोस्टली तुम्हाला महासागरातलं पाणी किती आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर ऑप्शनमध्ये तुम्हाला 97% असेल तर त्या ठिकाणी डोळे झाकून तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला बर्फाच्या स्वरूपामधलं पाणी विचारलं तर 2.2 किंवा जर 2% जरी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर क्लिक करणं गरजेचं आहे. त्यानंतर भूजलावरचं पाणी असेल, जमिनीवर पाणी असेल, मातीतील आर्द्रता असेल हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. IBPS पॅटर्ननुसार तुम्ही तयारी करताय. जर तुम्हाला IBPS पॅटर्ननुसार तयारी करायची असेल तर तुम्हाला जर या ठिकाणी जर जोड्या सुद्धा जर प्रश्न विचारला तर हा प्रश्न तुमचा चुकला नाही पाहिजे. अशा प्रकारे हे सर्व तुम्हाला सविस्तर पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो आता पाण्याचं प्रमाण आपण पाहिलं की 97% आहे. तर पृथ्वीवरील सर्व पाण्याच्या स्रोतापैकी गोड्या पाण्याचा जे अंश आहे अगदी छोटा आहे. म्हणजे जे पिण्यासाठी योग्य पाणी आहे ते अगदी कमी आहे. सुमारे 70% पृथ्वीचा भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. असून त्यातील फक्त 2.5% गोडे पाणी आहे. किती 2.5% साधारणतः आपण त्याला 3 म्हणतो पण ऍक्च्युली 2.5% हे गोड्या पाण्याचं स्वरूप आहे किंवा गोड्या पाणी आहे. उर्वरित जे पाणी आहे ते समुद्रातील खारे पाणी आहे. जे की आपल्याला उपयोगास येत नाही.
तर 2.5% पाणी हे फक्त सजीवासाठी उपयोगाला येतं आणि बाकीचं जे पाणी आहे ते खारे पाणी आहे. फक्त 1% पाणी गोडे पाणी वापरण्यासाठी उपलब्ध आहे. म्हणजे 2.5% पैकी सुद्धा 1% पाणी फक्त आपण वापरतोय. म्हणजे 2.5% गोडे पाणी आहे. पण आपल्या वापरामध्ये म्हणजे मानवाच्या वापरामध्ये फक्त 1% पाणी ह्या वापरामध्ये आहे. बहुतांशी बर्फाच्या स्वरूपामध्ये हिमनगामध्ये आर्क्टिक त्यानंतर अंटार्क्टिक खंडामध्ये हे पाणी आहे. म्हणजे 2.5% पैकी आर्क्टिक खंड असेल, त्यानंतर अंटार्क्टिक खंड असेल. या खंडाच्या माध्यमातून किंवा या खंडामध्ये बर्फाच्या स्वरूपामध्ये पाणी आहे. यापैकी फक्त 1% पाणी हे आपण पिण्यासाठी किंवा शेतीसाठी असेल, उद्योगधंद्यासाठी असेल किंवा इतर कोणत्याही कामासाठी आपण वापरलं जातो. जर एका आपण समजा असं समजलं, की आपली पूर्ण पृथ्वी आहे. या ठिकाणी 5 आपल्याला डायग्राम दिलेली आहे. ही जर आपली पृथ्वी आहे असं आपण समजलं, तर 100 लिटर आपण धरूया पृथ्वीवर पूर्ण 100% पाणी आहे. जे आपल्याला या ठिकाणी पाणी दिसते म्हणजे या ठिकाणी जे पूर्ण समुद्र आहे, हा पूर्ण समुद्र पाण्याचा भाग आहे आणि जे 7 खंड आहेत, तर ते 7 खंड आपला जमिनीचा भाग आहे. तर जर आपण अशा प्रकारे पूर्ण पृथ्वी धरली, तर या ठिकाणी एकूण पाणी जर आपण 100% जर धरलं, तर 100 लिटर पैकी 3 लिटर फक्त पाणी हे काय आहे? गोडे पाणी आहे. या ठिकाणी आपल्याला सांगितलं की गोडे पाणी किती आहे? तर गोडे पाणी फक्त 2.5% आहे. जर 100 लिटर जर आपण असं जर धरलं पृथ्वीवर पाणी असेल, तर एकूण 100% झालं. तर त्यापैकी 3% हे गोडे पाणी असेल. म्हणजे या ठिकाणी पहा बादलीमध्ये आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे किंवा या ठिकाणी डायग्राममध्ये तो तुम्हाला दाखवला आहे की बादलीमध्ये फक्त 3% पाणी दाखवलेलं आहे. त्यापैकी या 3% पाण्यापैकी 3% पाणी जे काय आहे, तर बर्फाच्या स्वरूपामध्ये आहे. त्यापैकी फक्त आणि फक्त जे आपण पिण्यासाठी वापरतो, ते पाणी म्हणजे 0.03% लिटर इतकं पाणी म्हणजे 1 ते 2 चमचा पाणी ते 2 चमचा पाणी आपल्याला पिण्यासाठी आहे. म्हणजे जे पूर्ण पृथ्वीवर जे पाणी आहे त्यापैकी आपण 1 ते 2 चमचा पाणी वापरतो. अशा प्रकारचं या ठिकाणी उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. कारण का हे आपण का समजतो की कारण का की आपल्याला जलसंवर्धन करणं गरजेचं आहे. ग्रामसेवक या पदावर तुम्ही रुजू झाल्याच्या नंतर गावातील जी काही पाण्याची नीड्स असेल, ते तुम्ही कशा पद्धतीनं शोधलं पाहिजे, पाणी कोठे आहे, गावाला तुम्ही पाणी पुरवठा कशा पद्धतीनं करणार, त्यानंतर पाण्याचं संवर्धन करण्यासंदर्भातल्या गावातल्या लोकांना तुम्ही कशाप्रकारे मार्गदर्शन करणार, हे पॉइंट महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा पुढचा जो पॉइंट आहे तर जलस्रोत. आता एकूण जलस्रोत किती आहेत? समजून घेणं गरजेचं आहे की एकूण जलस्रोत किती आहेत? तर पहिला जलस्रोत आहे पृष्ठभागावरील पाणी, दुसरं आहे जमिनीखालील पाणी, त्यानंतर तिसरं आहे घन स्वरूपातील पाणी. या 3 जलस्रोताच्या माध्यमातून म्हणजे जल आपल्याला कोणत्या-कोणत्या माध्यमातून मिळतं पृथ्वीवर. तर पृष्ठभागावरील पाणी आहे. तर पृष्ठभागावरील पाणी म्हणजे पृथ्वीवरचं असणारं पाणी, जे की पेयजल असेल, नदी असेल त्यामध्ये, त्यानंतर तळे असतील, झरे असतील आणि कृत्रिम जलसाठे जे की आपण कृत्रिम जे काही सध्या तळे तयार करतोय त्याला आपण कृत्रिम जलसाठे असं सुद्धा म्हटलं जातं. नदी असेल, तळे असेल, झरे असेल हे पेयजलाच्या माध्यमातून जे पाणी आपण पिलं जातं त्याला पेयजल असं म्हणतात. त्यानंतर पिण्यायोग्य नसलेले पाणी कोणकोणते आहे तर अंतर्भागातील पाणी. अंतर्भागातील म्हणजे जमिनीच्या जे काही अंतर्भागातील पाणी आहे ते पाणी. त्यानंतर महासागरातलं जे पाणी आहे ते आपण पित नाही. म्हणजे अंटार्क्टिक महासागर असेल, हिंदी महासागर असेल, पॅसिफिक महासागर असेल त्यामधलं आपल्याला पाणी पिण्यायोग्य नाही. त्यानंतर मित्रांनो जमिनीखालील पाणी म्हणजे कुंपण नलिका जे आपण बोर पाडतो त्याला कुंपण नलिका असं म्हणतात. तर हा पॉइंट तुम्हाला का समजून घेणं गरजेचं जर तुम्ही ग्रामसेवक पदावर एखाद्या गावात जर रुजू झालं, तर तुम्हाला गावामध्ये एकूण किती बोरवेल्स आहे, त्यांचं परमिशन काढलेलं आहे का? त्या बोरवेल्सला पाणी किती असतं? त्या पाण्याचं तुम्हाला सामू तपासणं गरजेचं आहे. पाणी पिण्यायोग्य आहे का? या संदर्भाच्या सर्व बाबी तुमच्या ग्रामपंचायतला नोंदी असणं गरजेचं आहे. त्यामुळे हे तुम्हाला पॉइंट अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर जलाशय असेल, त्यानंतर घन स्वरूपातील पाणी म्हणजे हिमनग असतील, जे की हिमालयाचा जो भाग आहे त्या ठिकाणी जे हिमनग पडतात किंवा जे बर्फ पडते तर त्याला हिमनग असं म्हणतात. हिमनगाच्या माध्यमातून जी आपली गंगा नदीचा उगम झाला, जे भारतातील सर्वात मोठी नदी आहे. त्यानंतर मित्रांनो ध्रुवीय बर्फ असेल हे सुद्धा हे जे सर्व स्त्रोत आहेत ते सर्व घन स्वरूपात जमिनीखालील आणि पृष्ठभागातील स्त्रोत हे 3 प्रकारचे स्त्रोत आहेत. या 3 प्रकारच्या स्त्रोताच्या माध्यमातून पाण्याचं संवर्धन तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा पॉइंट आहे जलसंसाधने. आता जलसंसाधनामध्ये जवळपास 1 अब्ज लोकांना चांगले स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा स्रोत उपलब्ध सुद्धा सध्या नाही. म्हणजे पूर्ण भारतामध्ये असेल किंवा जगामध्ये असेल 1 अब्ज लोकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी सध्या उपलब्ध नाही आणि 2.6 अब्ज लोकांना मूलभूत स्वच्छतेच्या सोयी सुद्धा
भारतामध्ये असेल किंवा पूर्ण जगामध्ये उपलब्ध नाहीत ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे. जलसंसाधने त्यानंतर मित्रांनो दुसरं बात महत्त्वाचं आहे की विज्ञानाच्या व इतर मर्यादामुळे उपलब्ध पाण्याच्या केवळ 32% पृष्ठभागावरील पाणी वापरले जाते. मोस्ट आय-एम-पी पॉइंट आहे. पॉइंट लक्षात ठेवा. तर जमिनीवर जितकं पाणी आहे त्या त्या पाण्यापैकी फक्त आणि फक्त 32% पाणी वापरले जाते. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की जमिनीवर किंवा पृथ्वीवर पाणी उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी किती टक्के पाणी वापरलं जातं? तर त्याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो फक्त 32% पाणी वापरलं जातं. त्यानंतर मित्रांनो पुढचा पॉइंट आहे की जलस्रोताची महत्त्व काय आहे? गरज काय आहे? तर पृथ्वीचा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. हा सुद्धा पॉइंट आय-एम-पी आहे. पाठ पाहिजे. 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. त्यानंतर जगभरामध्ये पडणाऱ्या पावसाच्या 4% पाणी हा फक्त एका भारत देशामध्ये पडतोय. म्हणजे सर्वाधिक जे काही आपला तुम्ही जर पूर्ण भारत देशाचा जर नकाशा बघितला म्हणजे त्या ठिकाणी जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत त्यानंतर इकडे गुजरात पासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंत जर विचार केला तर संपूर्ण भारत देशामध्ये 4% पाऊस पडतो. पाणी टंचाई असेल, अतिशोषण असेल, अतिवापर असेल, पाण्याचे असमान वितरण असेल, घरगुती औद्योगिक वापरामुळे होणारे प्रदूषण असेल, या सर्व गोष्टीमुळे पाणी टंचाईला सर्वस्वी हा माणूस जबाबदार आहे. त्यामुळे पाणी वापरायला घातक आहे. त्या संदर्भाचे काही महत्त्वपूर्ण आपल्याला पाणी टंचाई संदर्भाचे काही कायदे आहेत. ते कायद्याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि जी काही गरज असेल म्हणजे जलशास्त्राची असेल किंवा जे काही पाणी संवर्धन करण्याची जी गरज असेल ती गरज सुद्धा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये पाणी टंचाई पाणी हे जीवनासाठी आवश्यक आहे. 2025 पर्यंत भारतासह जगात 50 पेक्षा जास्त देशांना पाणी टंचाईच्या सामोशाला समस्याला तोंड द्यावे लागणार आहे. हा पॉइंट सुद्धा महत्त्वाचा आहे. 2025 पर्यंत जगातील 50 पेक्षा जास्त देशांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार आहे. भारतात सुमारे 117 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. जर साधारणतः जर सरासरी जर धरलं तर भारतामध्ये 117 सेंटीमीटर पाऊस पडतो. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 101 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. कोकणात पाण्याची उपलब्धता 300 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे. कोकणचा जो भाग आहे, सह्याद्री कोकणचा जो आपण भाग म्हणतो तर त्या भागामध्ये 300 मिलीमीटर सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो. यामध्ये जे काही ठाणेपासून म्हणजे पालघर पासून त्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल आणि सिंधुदुर्ग असेल, हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये 300 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो. त्यानंतर या ठिकाणचा जो कोकणचा जो भाग असेल, त्या कोकणच्या भागाच्या नंतर जो आपण त्याला घाटमाथा असं म्हणतो, घाटमाथ्याच्या नंतरचा जो भाग आहे, जर तुम्ही द्विकल्पीय पठाराचा जर अभ्यास केला, भूगोलचा चांगल्या प्रकारे जर अभ्यास केला, तर तुम्हाला समजून येईल की सांगली असेल, या ठिकाणी सातारा असेल, सोलापूर असेल, मराठवाडा असेल, या पूर्वेकडील भागामध्ये कमी म्हणजे 50 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. जर अहमदनगरचा भाग असेल, त्यानंतर जो सोलापूर असेल, सातारा असेल, हे जे जिल्हे आहेत, हे सर्व जिल्हे अवर्षण प्रवण जिल्हे आहेत. यामध्ये 50 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी पाऊस या जिल्ह्यामध्ये पडतो. त्यानंतर आंबोली असेल, गडचिरोली असेल, यातील पावसाळ्याचे सर्वात जास्त पाऊस आहे. तर इतर उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई या जिल्ह्यामध्ये होते आणि पर्वताच्या उतारामुळे आणि पाणी साठवण्याची सुविधा नसल्यामुळे पृष्ठभागावरून पाणी वाहून जाण्याचं कारण सर्वात जास्त मराठवाड्यामध्ये आहे. आपल्या मराठवाड्याचा जर विचार केला तर जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाण्याच्या माध्यमातून किंवा जे काही जलधरणाच्या माध्यमातून असेल की धरणाच्या माध्यमातून असेल शेतीचा विकास झाला. तशा प्रकारे म्हणावं तेवढा म्हणजे या राजकारणामुळे म्हणा किंवा म्हणावं तेवढा मराठवाड्यामध्ये पाण्याचा विकास त्या ठिकाणी किंवा पाणी साठवण करण्यासंदर्भात जे काही जलधोरण असेल किंवा पाणी संवर्धनाचे जे काही धोरणं असतील ते धोरणं राजकारणी लोक त्या ठिकाणी तुम्हाला अयशस्वीपणे दिसतात. त्यामुळेच मराठवाड्यातली जी शेती असेल किंवा मराठवाड्यातलं जे काही पाणी जीवन असेल ते या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे अनुभव आहे. जर तुम्ही लातूरचे असाल तर लातूरमध्ये पाणी टंचाई कशा पद्धतीने असेल किंवा नांदेडमध्ये असेल किंवा यवतमाळ असेल, हिंगोली असेल, बीड असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाण्याची टंचाई तुम्हाला पाहायलाच मिळते. म्हणजे पर्वताच्या उतारामुळे आणि पाणी साठवण्याची सुविधा नसल्यामुळे म्हणजे पाणी साठवण्याची सुविधा का नाही? तर का त्या ठिकाणी धरण नाही. धरण नसल्यामुळे त्या ठिकाणी पाणी साठवण्याची सुविधा नाही आणि पाणी साठवण्याची सुविधा नसल्यामुळे जमिनीची जी काही पातळी आहे, जमिनीतल्या पाण्याची जी पातळी आहे, ती पाण्याची पातळी खालावली जाते. अशा प्रकारे मित्रांनो पाणी टंचाई 50 देशापर्यंत 2025 च्या नंतर होऊ शकते.
सरासरी भारतामध्ये 117 सेंटीमीटर पाऊस पडतो. महाराष्ट्रामध्ये सरासरीचा जर विचार केला तर 101 सेंटीमीटर पाऊस पडतो. कोकणामध्ये 300 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो आणि आवर्षण प्रवण जे जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, सोलापूर, मराठवाडा या जिल्ह्यामध्ये 50 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो. आंबोली आणि गडचिरोली या भागामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. गडचिरोली जिल्ह्याच्या माध्यमातून जे आग्नेय जे वारे येतात त्या वाऱ्याच्या माध्यमातून गडचिरोली असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस त्या ठिकाणी पडतो. त्या ठिकाणी सुद्धा भाताची लागवड केली जाते आणि कोकणामध्ये सुद्धा भाताची लागवड केली जाते. मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र जो भाग असेल त्यामध्ये भात पिकाची लागवड केली जात नाही. कारण का की पाऊस त्या ठिकाणी कमी आहे. अशा प्रकारे पाणी टंचाई आणि महाराष्ट्राचा पूर्ण नकाशा जर तुम्ही अभ्यासला असेल किंवा जर तुम्हाला महाराष्ट्राचा पूर्ण नकाशा जर पाठ असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी समजून होईल. त्यानंतर मित्रांनो पाण्यासंदर्भात जे काही आंतरराष्ट्रीय जलविवाद आहेत, जे राष्ट्रीय असतील आणि आंतरराष्ट्रीय असतील. यामध्ये पहा पहिला जलविवाद म्हणजे यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मध्य पूर्व देशामध्ये पाण्याची उपलब्धता कमी आहे. जगातील सर्वात लांबीने म्हणजे मोठी जी नदी आहे ती नाईल नदी आहे. मोस्ट आय-एम-पी आहे पाठ करून ठेवा. जगातील सर्वात मोठी लांब नदी नाईल तिच्या किनाऱ्यावरील 86% देशांना ती पाणी पुरवते. मोस्ट आय-एम-पी आहे. नाईल नदी जगातील सर्वात मोठी नदी आहे आणि ती नदी जगातील 86% देशांना म्हणजे त्या नदीच्या शहराकाठी जे देश आहेत, तर त्या काठाच्या देशापैकी 86% देशांना ती पाणी पुरवठा करते. सुदान देशाने पाणी वळवल्यामुळे इजिप्त देशाचा पाणी पुरवठा कमी झाला. हा एक आंतरराष्ट्रीय जलविवाद आहे. जसं आपण गावातील आपलं जे काही भांडणी तंट असतात जसं की पाण्यासंदर्भात आपण भांडण तंटे करतो अशा प्रकारचा एक आंतरराष्ट्रीय जलविवाद असतं. तर त्यामध्ये सुदान देशाने पाणी वळवलं म्हणजे जे नाईल नदीचं पाणी इजिप्त देशाचा पाणी पुरवठा कमी झाला आणि इथिओपिया सारखे देश नाईलच्या पाण्यावर हक्क सांगत आहेत. जॉर्डन नदीच्या खोऱ्यात 2025 पर्यंत पाण्याचा टंचाईचा सामना करावा लागणार आहे. जॉर्डन नदी सुद्धा ही मोठी नदी आहे. त्यानंतर सिरियाने या नदीवर धरण बांधण्याची योजना केली म्हणजे जॉर्डन नदीवर सिरिया या देशाने धरण बांधण्याची योजना सुरुवात केली. त्यामुळे जगांना सुद्धा त्या ठिकाणी जे काही जॉर्डन नदीच्या काठावरील देश आहेत त्या देशांना सुद्धा 2025च्या नंतर जे काही पाणी टंचाई असेल त्या पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. यामुळे इस्रायलचा पाणी पुरवठा सुद्धा कमी होणार आहे. म्हणजे अशा प्रकारचं जे आंतरराष्ट्रीय जलविवाद आहे त्यामध्ये जे काही जगातील मोठमोठ्या नद्या आहेत त्या नद्या संदर्भाच्या पाण्यासंदर्भात सुद्धा भांडणे होत असतात आणि ते आंतरराष्ट्रीय जलविवादाच्या माध्यमातून ते सोडवलेले जातात. आता त्यानंतर मित्रांनो राष्ट्रीय जलविवाद. राष्ट्रीय जलविवादामध्ये 2 मुद्दे आपण या ठिकाणी समजून घेऊया. पहिला मुद्दा आहे कृष्णा नदीचा वाद. त्यानंतर दुसरा वाद आहे गोदावरी नदीचा वाद. त्यामध्ये मित्रांनो सिंधू नदीचा जर तुम्हाला जर वाद माहित असेल म्हणजे सिंधू नदीचा जो करार असेल भारत आणि पाकिस्तान संदर्भाचा होता तो सुद्धा तुम्ही एक प्रकारचा बघून घ्या. आता यामध्ये पहा कृष्णा नदीचा वाद. कृष्णा व गोदावरी या नद्यावरून बहुउद्देशीय प्रकल्प, सिंचन प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प असे प्रकल्प बांधले गेले. तर कृष्णा नदीवर 6 पेक्षा जास्त धरणे आहेत. ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून वाहत जाते आणि आणि 3 राज्यामध्ये 1956 पासून नदीच्या पाणी वाटपावरून वाद आहे. हे वाद सोडवण्यासाठी भारत सरकारने एक न्यायाधिकरण म्हणजे 1969 ला एक न्यायाधिकरणाची स्थापना केली. तो वाद अजूनही सुद्धा सुरुवात आहे. पहिला वाद आहे राष्ट्रीय जलविवाद. यामध्ये कृष्णा नदीचा वाद असेल. कृष्णा नदीचा उगम कोठे आहे? त्यानंतर महाराष्ट्राचा नकाशा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला समजून येईल की कृष्णा नदी कोठे आहे. त्यानंतर गोदावरी नदीचा वाद आहे. गोदावरी ही भारतातील मोठ्या नद्यांपैकी एक आहे म्हणजे भारतातील दुसऱ्या नंबरची नदी आहे. महाराष्ट्रातील पहिल्या नंबरची लांब नदी आहे. या नदीचा उगम नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. त्यानंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिसा या राज्यामध्ये या ठिकाणी ही नदी वाहते आणि त्यानंतर जी ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते. तर या नदीवर जे काही वेगवेगळ्या राज्यांनी नदीवर बांधलेले अनेक बहुउद्देशीय प्रकल्प आहेत, धरणं आहेत यांचा फायदा सुद्धा होतो. या राज्यामध्ये निर्माण होणारे वाद पाण्याच्या वाटपावरून आणि धरणामुळे होणारा फायद्याशी या ठिकाणी वाद एक भारत सरकारने एक न्यायाधिकरण स्थापन केले. तर मित्रांनो या ठिकाणी पहा जर तुम्ही महाराष्ट्राचा नकाशाचा जर चांगल्या प्रकारे जर अभ्यास केला तर तुम्हाला महाराष्ट्रातलं जे काही भौगोलिक स्थान आहे ते तो भौगोलिक स्थान तुम्हाला या ठिकाणी समजून येईल. आपण या ठिकाणी समजून घेऊया की महाराष्ट्रातलं जे काही भौगोलिक स्थान आहे नद्याचं जे वितरण असेल तर ते वितरण तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा नकाशा जर आपण अशा प्रकारे जर काढला तर या ठिकाणी आपण फॉर एक्झाम्पल मध्ये आपण पूर्णपणे महाराष्ट्राचा नकाशा या ठिकाणी काढूया. तर या ठिकाणी पहा महाराष्ट्राचा नकाशा अशा प्रकारे आपल्याला काढता येईल. तर या ठिकाणी आपला जो पूर्ण कोकणचा भाग असेल या ठिकाणी पालघरच्या जिल्ह्यापासून ते सिंधुदुर्ग पर्यंत हा पूर्ण कोकणचा भाग असेल. दमणगंगा नदी असेल या ठिकाणी आणि तेरेखोलची या ठिकाणी एक नदी असेल.
त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा जे काही भारत देशामधील नर्मदा नदी फक्त महाराष्ट्रामध्ये 54 किलोमीटर इतकी वाहते. त्यानंतर तापी नदी असेल. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा सातमाळा अजिंठा डोंगर रांग असेल या ठिकाणी सातमाळा अजिंठा डोंगर रांग या ठिकाणी पहा म्हणजे तापी नदी ही सातपुडा पर्वत रांग त्यानंतर सातमाळा अजिंठा डोंगर रांग या दरम्यान तापी नदी वाहते. त्यानंतर याच्या दरम्यान आता फॉर एक्झाम्पल मध्ये आपण समजून घेत आहेत की या ठिकाणी पहा सातपुडा सातमाळा अजिंठा डोंगर रांगाच्या मध्ये गोदावरी नदी आहे. त्यानंतर या ठिकाणी महादेव शंभू महादेवचे पर्वत रांग आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला पाहायला मिळेल की जो काही हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग असेल तर अशा प्रकारे डोंगर रांगाचे वितरण तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. हे पहा जी काही तुमची पैनगंगा नदी असेल त्यानंतर या ठिकाणी पंचगंगा नदी असेल या सर्व नद्यांचा तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला महाराष्ट्राचा पूर्ण नकाशा समजत नाही तोपर्यंत तुम्हाला जलजीवन असेल किंवा जलसंवर्धन असेल किंवा जलसंवर्धनाच्या बाबतीमध्ये जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न असतील ते प्रश्नाचं तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी देता येणार नाही. त्यानंतर मित्रांनो शून्य दिवस ही संकल्पना आहे. तर शून्य दिवस म्हणजे काय तर केपटाऊन म्हणजे केपटाऊन हे दक्षिण आफ्रिकेतील एक पर्यटन शहर आहे. या शहरामध्ये पाण्याची गरज शेजारील असलेल्या धरणातून पुरवली जाते. पण 2015 पासून या धरणाची जी काही पाण्याची पातळी आहे ती कमी झाली. 2017 ते 2018 या मध्यापर्यंत उच्चांक गाठला. त्यामुळे शहरात पाणी वापरण्यासाठी उरले नाही आणि केपटाऊन शहराने शून्य दिवस ही संकल्पना राबवली. तर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की शून्य दिवस ही संकल्पना काय आहे किंवा शून्य दिवस ही संकल्पना कोणत्या देशामधील कोणत्या शहराशी निगडीत आहे अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर शून्य दिवस ही संकल्पना दक्षिण आफ्रिकेतील मधील केप टाऊन या पर्यटन शहरासंदर्भात आहे. तर शून्य दिवस म्हणजे काय तर शून्य दिवस म्हणजे शहरातील बरेच नळ बंद गेलेले दिवस. म्हणजे जसं आपण म्हणतो की महानगरपालिकेच्या अंतर्गत जर किंवा महानगरपालिकेमध्ये जर तुम्ही जर रहिवासी असाल तर 1 दिवस आड, 2 दिवस आड, 3 दिवस आड, 4 दिवस आड जसं तुम्हाला पाणी दिलं जातं तशाच पद्धतीने शून्य दिवस म्हणजे शहरातील बरेचसे नळ बंद गेलेला दिवस म्हणजे शून्य दिवस आहे. केपटाऊन शहरामध्ये ही संकल्पना आहे आणि दक्षिण आफ्रिकेमधील हे शहर आहे हे संकल्पना तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो आता नदी आहे जे महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत मी तुम्हाला नकाशाच्या माध्यमातून सांगितले जे काही पर्वतरांगा आहेत त्या पर्वतरांगाच्या माध्यमातून. तर आता महाराष्ट्रातल्या ज्या नद्या आहेत त्या नद्याचं ठिकाण उगमस्थान कोठे आहे त्यानंतर प्रदूषणाचा स्रोत तुम्हाला समजून घेणे गरजेचं आहे. तर भीमा नदी पुणे शहरामध्ये आहे उगम पावते. शहराचे औद्योगिक पाणी सांडपाणी या ठिकाणी या नदीच्या पात्रामध्ये सोडलं जातं त्यामुळे ते नदी प्रदूषित होते. त्यानंतर पंचगंगा नदी असेल कोल्हापूर या शहरामध्ये आहे म्हणजे कोल्हापूरची जीवनदायिनी म्हणून पंचगंगा नदी आपण ओळखलं जातो. तर पंचगंगा नदीचं जे काही निर्मिती असेल तरी 5 नद्यापासून झालेली आहे. त्यानंतर साखर कारखाने आणि शहराच्या सांडपाण्याच्या माध्यमातून पंचगंगा नदीचं प्रदूषण होते. त्यानंतर कृष्णा नदी असेल सांगली जिल्ह्यामधील सावित्री नदी असेल रायगड जिल्ह्यामध्ये जी की सावित्री नदी जसं की पश्चिम वाहिनी नदी आहे. ज्या कोकणातल्या नद्या आहेत त्या सर्व नद्या ह्या पश्चिम वाहिनी आहेत आणि बाकीच्या सर्व नद्या ह्या पूर्व वाहिनी आहेत. त्यानंतर रासायनिक कारखान्याच्या माध्यमातून या नदीचं जे काही प्रदूषण होतं. त्यानंतर उल्हास नदी जी की कोकणामधली सर्वात लांब नदी आहे. उल्हासनगर मुंबई रासायनिक कारखाने यामध्ये याचं प्रदूषण होतं. गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यामध्ये उगम पावते. खत कारखाने असतील शहरांचे सांडपाणी असेल गंगा नदी असेल कानपूर या ठिकाणी रासायनिक कारखाने असतील चर्मोद्योग असतील या माध्यमातून या नदीचं काय होतं तर पाण्याचं प्रदूषण होतं. कावेरी नदी असेल तामिळनाडूमधील औष्णिक ऊर्जा केंद्र असतील किंवा केंद्राची फ्लाय ॲश असेल किंवा पोलाद कारखाने असतील या माध्यमातून प्रत्येक नदीचं या ठिकाणी तुम्हाला पाण्याचं प्रदूषण पाहायला मिळते. त्यानंतरचं जे ठिकाण आहे नदीचं जे उगमस्थान आहे ते तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो जर तुम्हाला ग्रामसेवक या पदासाठी जर टेस्ट सीरीज जर जॉईन करायची असेल तर डिजिटल JK हे प्ले स्टोअरवरून तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ₹200 मध्ये 10 टेस्ट सीरीजचे पेपर तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. काही जर प्रश्न असतील तर 9921 273 558 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. WhatsApp ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला जॉईन केलं जाईल. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा तिसरा एक पॉइंट महत्त्वपूर्ण आहे तो पॉइंट आपण समजून घेऊया. जागतिक विकासाच्या अहवालानुसार दरवर्षी कीटकनाशकाच्या विषारी परिणामामुळे सुमारे 40,000 लोक मरतात. 1 ते 2 दशलक्ष लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकनाशकाचा त्रास होतो. सध्या आपण शेती जर तुम्ही कृषीचा अभ्यास केला असेल किंवा तुमचा जर कृषीचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे यामधलं माहिती आहे की कीटकनाशकाचा वापर आता
जे काही शेतीचं उत्पादन चांगल्या प्रकारे यावं यासाठी कीटनाशकाचा किंवा तणनाशकाचा वापर केला जातो. त्यामधले जे काही महत्त्वपूर्ण कीटकनाशक आहेत, BSC असेल, DDT असेल, क्लोराईड असेल, त्यानंतर राउंडअप असेल किंवा एंडोसल्फान असेल, या वापराच्या माध्यमातून विषारू कीटकनाशकाच्या माध्यमातून 40,000 लोक दरवर्षी मेले जा मा मर 40,000 लोक मरतात. 1 ते 2 लक्ष लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकनाशकाचा त्रास होतो. हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे. हे जे काही कीटकनाशक आहे किंवा तणनाशक आहेत, हे सर्व पॉइंट तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसरा जो पॉइंट आहे तो सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. भारताच्या राष्ट्रीय पाणी धोरण 2002 ची ठळक वैशिष्ट्ये. यावर 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2002 ला राष्ट्रीय पाणी धोरण सुद्धा जाहीर करण्यात आलं. तर या धोरणाची वैशिष्ट्ये काय आहेत? किंवा तुम्हाला सरळ सरळ वन लाईनर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की राष्ट्रीय पाणी धोरण कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलं किंवा कोणत्या वर्षीचं आहे? तर 2002. या धोरणाची मुख्य उद्दिष्टे काय आहेत? तर पाण्याचा तुटवडा असेल तेथे अतिरिक्त पाणी पुरवठा करणे, पाण्याचे प्रदूषण कमी करणे आणि नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता सुधारणे, हे यांचं ध्येय आहे. तुम्हाला 3 पॉइंटमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिला, राष्ट्रीय पाणी धोरण कधीचा आहे? 2002 चा आहे. किंवा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की राष्ट्रीय पाणी धोरण 2002 चं आहे, तर त्यांची मुख्य उद्दिष्ट कोणते आहेत? तर पहिलं विधान तुम्हाला दिलं जाईल, की पाण्याचा तुटवडा कमी असेल तिथे अतिरिक्त पाणी पुरवठा करणे, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर दुसरं विधान दिलं जाईल, की पाण्याचे प्रदूषण कमी करणे, हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला तिसरे विधान दिले जाईल, की पाण्याची गुणवत्ता सुधारणे, हे राष्ट्रीय पाणी धोरण 2002 चं वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारचे तुम्हाला 3 या ठिकाणी सेंटेन्स दिले जाऊ शकतात. त्यापैकी कोणतं करेक्ट आहे, इनकरेक्ट आहे, या ठिकाणी तुम्हाला तशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर सिंचन प्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प असेल, पाण्याचा पाणी पुरवठा करणे, अंतर्भाव होणे गरजेचं आहे. त्यानंतर सर्व मानव व प्राण्यांना पिण्याचे पाणी पुरवठा करणं या राष्ट्रीय धोरणाचं वैशिष्ट्य आहे. या राष्ट्रीय धोरणाच्या वैशिष्ट्यानुसार पर डोई किंवा दर डोई किती पाणी लिटर दररोज पुरवठा एका व्यक्तीला करणं गरजेचं आहे. त्या संदर्भाचा प्रश्न मला तुम्ही त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. परत एकदा सांगतोय, की 2002 च्या राष्ट्रीय पाणी धोरणाच्या माध्यमातून दर डोई एका व्यक्तीला किती पाणी दररोज उपलब्ध करून देणं, हे राष्ट्रीय पाणी धोरणाचं उद्दिष्ट आहे. म्हणजे सर्व मानव प्राण्यांना पाणी पुरवठा करणं हे ध्येय आहे. तर किती पाणी पुरवठा करणं त्याचं ध्येय आहे, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्यानंतर भूजलाचे शोषण करणे, त्यानंतर पृष्ठभागावरील पाणी व भूजल या दोन्हीच्या गुणवत्तेचे नियमितपणे परीक्षण केले गेले पाहिजे. या संदर्भाचे कार्यक्रम हाती घेणे, ग्रामसेवक लेवल किंवा ग्रामपंचायतच्या लेवलला तुम्हाला ही कामं करायची आहेत. पाण्याच्या विविध उपयोजनाची कार्यक्षमता सुधारणे, त्यानंतर पाणी हा दुर्मिळ स्रोत आहे, याबद्दलची जनजागृती ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल किंवा गावामध्ये तुम्हाला करणं गरजेचं आहे. शिक्षण, नियम, प्रोत्साहन, दंड करून पाण्याच्या संवर्धनाबद्दल जागृती वाढवणं गरजेचं आहे. हे सर्व वैशिष्ट्य किंवा ही सर्व मुख्य ध्येय राष्ट्रीय पाणी धोरण 2002 चे आहेत. या संदर्भाचा 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो, भारतातील जलसंवर्धनाच्या जे काही पारंपरिक पद्धती आहेत, हे सुद्धा तुम्हाला पॉइंट माहीत असणं गरजेचं आहे. हा सुद्धा पॉइंट IMP आहे. प्रत्येक पॉइंट आपण महत्त्वपूर्ण पॉइंट घेतलेत. लेक्चर जरी लॉंग होत असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे पहा. जर लेक्चर आवडत असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. अजूनपर्यंत जर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ग्रामसेवक या पदासाठी प्रॉपरली आपण अगदी अगदी फ्रीमध्ये तुम्हाला या ठिकाणी आपण लेक्चर प्रोव्हाइड करणार आहोत. फक्त टेस्ट सीरीज आणि महत्त्वपूर्ण जे काही नोट्स असतील त्या नोट्सच्या माध्यमातून फक्त तुम्हाला फीस पेमेंट करावं लागेल. जे काही लेक्चर असतील ते सर्व लेक्चर आपल्या YouTubeच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी दिले जातील. तर या ठिकाणी पहा, भारतातील जलसंवर्धनाच्या पारंपरिक पद्धती कोणकोणत्या आहेत? तर या ठिकाणी पहा, पहिली पद्धत आहे जोहड. जर तुम्ही 10वीचा जुना भूगोल जर अभ्यासला असेल तर ही तुम्हाला कन्सेप्ट त्या ठिकाणी दिसेल. जोहड ही कन्सेप्ट राजस्थान या राज्यातील आहे. मातीचे बंधारे, जोहड म्हणजे मातीचे बंधारे, राजस्थान या राज्यातील आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये IBPS पॅटर्न नुसार तुम्हाला या ठिकाणी जोड्या लावा सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. जोहड दिलं जाईल, त्यानंतर राजस्थान दिलं जाईल. त्यानंतर कुंड, जमिनीखालील आच्छादित तलाव, याला सुद्धा कुंड म्हणतात, राजस्थानमध्येच आहे. जोहड ही कन्सेप्ट म्हणजे जलसंवर्धनाच्या पारंपरिक पद्धती आहेत, जुन्या पद्धती आहेत. म्हणजे पाण्याचं संवर्धन करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते त्याला जलसंवर्धनाच्या पद्धती म्हणतात. तर यामध्ये पहिली पद्धत आहे जोहड, मातीचे बंधारे, राजस्थानमधली पद्धत आहे.
कुंड सुद्धा ही राजस्थानमधले आहे. जमिनीखालील आच्छादित तलाव म्हणजे हे जमिनीखाली तलाव असतं. फॉर एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी आपण समजून घेऊया की या ठिकाणी पहा जमिनीचा तुमचा अशा प्रकारे तळभाग आहे. तर यामध्ये या ठिकाणी पहा काय केलं जातं, तर या ठिकाणी खड्डा केला जातो आणि या खड्ड्याच्या माध्यमातून म्हणजे जमिनीखाली आच्छादित तलाव या खड्ड्यामध्ये काय टाकलं जातं, पाणी टाकलं जातं. पाणी त्या ठिकाणी साठवलं जातं आणि पाणी साठवून या ठिकाणी तशा प्रकारचं वरी पॅक केलं जातं. जसं पाण्याचं त्यांना गरज पडेल तशा प्रकारे या ठिकाणी पाणी उपसा केलं जातं आणि काढलं जातं. शक्यतो हे पाणी एखाद्या वेळेस काढलं जात नाही, पण जमिनीमध्ये पाणी मुरून या ठिकाणी जे साईडला एखादी तलाव असेल किंवा एखादी विहीर खोदली जाऊन या ठिकाणी पाण्याला जे पाणी येतं तशा प्रकारचं या ठिकाणी पाणी कुंडाच्या माध्यमातून राजस्थानमध्ये केलं जातं. त्यानंतर खादीन असेल, हा सुद्धा भाग राजस्थानमधला आहे. वाहून जाणारे पाणी अडवणारा लांब मातीचा बंधारा असेल, खादीम, जोहोड, कुंड हे तिन्ही कन्सेप्ट तुम्हाला राजस्थान राज्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. यावर 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर चेरुवा जलसाठा आहे आंध्र प्रदेशमध्ये. चेरुवा तुम्हाला नावानुसार समजलं पाहिजे की आंध्र प्रदेशमधील आहे. डोंग, बोडो आदिवासी तळी असतील आसाममध्ये डोंग असेल. त्यानंतर केरे म्हणजे पाझर तलाव कर्नाटकमधील आहेत. त्यानंतर पुकुअर बिल रवाल तळी आहेत पश्चिम बंगालमध्ये. त्यानंतर कुंड मंदिरातील टाके महाराष्ट्रामध्ये आहे. हे तुम्हाला 8.2 पाठ पाहिजे. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता किंवा जर आपली बॅच जॉईन केली म्हणजे नोट्स संदर्भाची बॅच असेल किंवा जर टेस्टची जर बॅच जॉईन केली असेल तुम्हाला हे सर्व नोट्स त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. जर बॅच जॉईन करायची असेल टेस्टरी संदर्भात असेल किंवा नोट संदर्भात असेल तर डिजिटल JK हे प्ले स्टोरवरून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा जल है तो कल है हा एक महत्वपूर्ण पॉईंट आहे. आपण जलसंवर्धन संदर्भात महत्वपूर्ण लेक्चर पाहत आहोत. लेक्चर आवडत असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. आता त्यानंतरचे मित्रांनो कन्सेप्ट आहे बांबू सिंचन प्रणाली. बांबू सिंचन प्रणाली कोणत्या राज्यात वापरली जाते अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न जर विचारला तर याचं तुमचं उत्तर असेल मेघालय या राज्यामध्ये वापरली जाते. बांबूच्या पाईपचा वापर करून नद्याचे पाणी घेण्याची 200 वर्षाची ही परंपरा आहे. मुख्यतः भारताच्या ईशान्य म्हणजे जी काही 7 सिस्टर राज्य आपण म्हणतो तर त्या 7 सिस्टर राज्यामध्ये बांबू सिंचन प्रणाली या ठिकाणी वापर केला जातो. या ठिकाणी पहा तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे. तर यामध्ये काय केलं जातं तर याला कोणतीही इंधन व ऊर्जेची आवश्यकता नाही. हे भूप्रदेशाच्या उतारामुळे शक्य आहे. म्हणजे या ठिकाणी डोंगरावरून पाणी खाली उतारावर आणलं जातं. बांबू निशुल्क किंवा अत्यंत कमी किमतीमध्ये उपलब्ध होतात अशा ठिकाणी हे लागू केलं जातं. म्हणजे या ठिकाणी बांबूच्या माध्यमातून पाणी एखाद्या शेतीला दिलं जातं. अशा प्रकारचं पाणी या ठिकाणी दिलं जातं. ह्याला काय म्हणतात तर बांबू सिंचन प्रणाली मेघालय राज्यामध्ये वापरलं जातं. 200 वर्षापूर्वीची ही परंपरा आहे. त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचे जे पॉइंट आहेत म्हणजे संवर्धन करण्यासाठी जे काही पाणी संवर्धन करायचं आहे, पाणी आपल्याला जिरवायचं आहे, पाणी अडवा, पाणी जिरवा हे जे काही योजना आहेत या योजनेवरचा एक आपण सविस्तर व्हिडिओ अपलोड करूया. आता यामध्ये पहा पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन पद्धती कोणकोणत्या आहेत. तर पाणलोट म्हणजे गावामध्ये तुम्हाला ग्रामपंचायतला ग्रामसेवक या पदासाठी जर काम करायचं असेल तर पाणलोट संदर्भाचे काही महत्त्वपूर्ण कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. तर पहिली आहे समपातळीवर चर म्हणजे हे चर टेकडीच्या बाजूने अशा पद्धतीने खणलेले असतात की हे समफळ रेषांना अनुसरून तुम्ही गावाकडले असाल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे की जे काही उतारा असेल म्हणजे टेकड्या असतील त्या टेकड्यावर अशा प्रकारचा चर खणला जातो. जर तुम्ही पाणी फाउंडेशन मध्ये जर काम पाहिलं असेल किंवा तुमच्या गावामध्ये जर पाणी फाउंडेशननं काम केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला म्हणजे आपण जर वन विभागाच्या अंतर्गत सुद्धा अशा प्रकारचे समतल चर आपल्या जे काही डोंगर भाग असेल त्या डोंगर भागावर केले जातात त्याला समतल चर असं म्हणतात. तर यामुळे पावसाचे पाणी जमा होते आणि त्या ठिकाणी पावसाचे पाणी जमा होऊन त्या ठिकाणी जी पाण्याची पातळी असेल ती त्या ठिकाणी वाढली जाते. त्यानंतर दुसरं आहे खडकाची सैल रचना. या ठिकाणी पहा तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल की खडकाची सैल रचना. जर तुम्ही राळेगण सिद्धीला जर गेले असेल अण्णा हजारेच्या गावाला जर तुम्ही जर गेले असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला खडकाची जी काही सैल रचना असेल अशा प्रकारचं पाण्याची जी काही साठवण असेल ते साठवण करण्यासंदर्भाच्या तुम्हाला खडकाची सैल रचना दिसेल. यामध्ये खडक असेल, जाड वाळू असेल, रेती असेल या ठिकाणी तुम्हाला तशा प्रकारचा साठवण जे काही गावाकडचे विद्यार्थी त्यांना चांगल्या प्रकारे माहित आहे की खडकाची सैल रचना का असेल, समतल चर का असेल तुम्हाला माहित आहे. त्यानंतर गॅम्बियन बंधारा हा सर्वात महत्वाचा आहे. गावात जाऊन तुम्हाला गॅबियन बंधारे ग्रामसेवक पदावर काम करत असताना बांधणं गरजेचं आहे. 14 वित्त आयोग असेल, 15 वित्त आयोग असेल किंवा इतर जे काही महत्त्वपूर्ण योजनेच्या माध्यमातून गावाला पैसे त्या जलसंवर्धनाच्या माध्यमातून तुम्हाला कामं करणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये गॅबियन रचना सुद्धा कशा प्रकारची असते तर या रचने पेटीतून प्रकारची असते. दगड, वाळूर यामध्ये ठिकाणी तुम्हाला बांधलं जातं. जर तुम्ही शाळेमध्ये असताना जर अशा प्रकारचा बंधारा तुमच्याकडून बांधला गेला असेल या ठिकाणी आपण काय केलं असेल की तुम्ही
जे काही आपले सिमेंटचे पोते असतात, त्या सिमेंटच्या पोत्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी रेती, गिट्टी, वाळू असेल जे काय असेल ते त्या ठिकाणी टाकले असेल आणि अशा प्रकारचा गॅबियन बंधारे सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे केलेला असेल. प्रॅक्टिकलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही अभ्यास केला असेल. त्यानंतर मित्रांनो दुसरं आहे शेततळी. गावाकडचे विद्यार्थी असतील किंवा शेतीचे काम करणारे जे विद्यार्थी असतील त्यांना शेततळी चांगल्या प्रकारे माहीत आहे. तर शेततळीच्या माध्यमातून तुम्ही मासाचं जे काही मत्स्य उत्पादन या ठिकाणी केलं जातं. शेततळ्या संदर्भात जे काही आपण मनरेगा म्हणजे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेततळी करण्यासंदर्भाच्या काही योजना आहेत. त्या योजनेसुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर चेक बंधारा असेल, अशा प्रकारचा चेक बंधारा असेल, पाणी या ठिकाणी अडवलं जातं. या चेक बंधारा सुद्धा असं म्हटलं जातं. अशा प्रकारचे पाणलोट संदर्भाचे काही गॅबिन बंधारा असेल, चेक बंधारा असेल, शेततळी असेल, खडकाची सेल रचना असेल, त्यानंतर समतल शहर असेल, हे सर्व तुम्हाला पॉइंट अभ्यासणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण बोलता सांगितलं होतं, की पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारे जलसंवर्धनाचं काम केलेलं आहे. 2016 ही संस्था स्थापन करण्यात आली. कोणाच्या माध्यमातून स्थापन करण्यात आली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून उत्तर सांगा. तर यांचा नेमका उद्देश काय आहे? तर लोकसहभागाचे सामर्थ्य वापरून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करायचे हे ध्येय या पाणी फाउंडेशनचं आहे. जर तुम्ही जलदूत पाहिले असेल पाणी फाउंडेशनचं किंवा पाणी फाउंडेशन जर तुम्ही जवळून काम पाहिलं असेल, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे अनुभव आला असेल, की पाणी फाउंडेशन कशाप्रकारे काम करतं. तर त्याचा नेमकं काय उद्देश आहे? तर लोकांना, गावातील लोकांना एकत्रित आणून लोकांच्या सहभागानं गावाचा विकास करणं, गावामध्ये पाणी संवर्धन करणं, हा पाणी फाउंडेशन सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा तुम्ही पाहिली असेल. 2016 मध्ये 116 गावामध्ये ही स्पर्धा सुरुवात झाली. 2019 मध्ये 40,000 गावामध्ये ही स्पर्धा सुरुवात झाली आणि 23,000 कोटी लिटर पाण्याची साठवण क्षमता करण्याचं काम पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरी एक सर्वात महत्त्वाची योजना आहे जी की केंद्र सरकारची आहे. समग्र शिक्षा जल सुरक्षा अभियान 9 ऑगस्ट 2019 महत्त्वपूर्ण आहे. पॉइंट तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. समग्र शिक्षा जल सुरक्षा अभियान 9 ऑगस्ट 2019 ची ही योजना आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाने ही योजना सुरुवात केली. देशाच्या माध्यमातून किंवा देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये जल सुरक्षेसंदर्भात जे काही महत्त्वपूर्ण नागरिकांना प्रशिक्षण द्यायचं असेल, विद्यार्थ्यांना पाण्यासंदर्भात सक्षम नागरिक बनवण्यासंदर्भाच्या गावामध्ये जाऊन, शाळेमध्ये जाऊन अशा प्रकारचं प्रशिक्षण देण्यासंदर्भाची जल सुरक्षा अभियान 9 ऑगस्ट 2019 मध्ये ही सुरुवात करण्यात आलं. कोणत्या मंत्रालयाच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलं? तर मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरुवात करण्यात आला आहे. त्यानंतर मित्रांनो पाणी प्रदूषण प्रतिबंधक नियंत्रण कायदा 1974 चा आहे. हा तुम्हाला पॉइंट असणं माहीत असणं गरजेचं आहे. 2002 चा कायदा, त्यानंतर 1974 चा कायदा. या कायद्याच्या माध्यमातून पाण्याच्या स्रोताचे प्रदूषण होण्यासंदर्भात प्रतिबंध करणे, पाण्याच्या शुद्धतेचे रक्षण करणे कायद्याचा उद्देश आहे. म्हणजे या कायद्याचा नेमका उद्देश काय आहे? तर पहिला उद्देश आहे की पाण्याच्या स्रोताचं जे असेल म्हणजे जर आपण एखाद्या ठिकाणी विहीर असेल गावातली तर त्या विहिरीचं प्रदूषण होण्यासंदर्भाचं रोखणं काम आपलं आहे. म्हणजे पहिला उद्देश आहे की पाण्याचे जे काही पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहे त्यांना प्रदूषण होण्यासाठी प्रतिबंधित करणे आणि पिण्याच्या शुद्धतेचे रक्षण करणे या कायद्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. या कायद्यानुसार केंद्रीय आणि राज्य प्रदूषण मंडळे सुद्धा स्थापन करण्यात आली. उद्योगाची सुरुवात होण्याच्या अगोदर आणि मंजुरी देण्याच्या अगोदर त्या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून त्यांचं नियंत्रण केलं जातं. अशा प्रकारचा पाणी प्रदूषण कायदा 1974 चा आहे. या संदर्भाची डिटेल्स माहिती तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. जे आपण क्वेश्चन बँक 4000 क्वेश्चन बँक त्या ठिकाणी अपलोड केलेत. यामध्ये यावरचे आपण सविस्तर क्वेश्चन सुद्धा घेतले ते तुम्ही ₹100 मध्ये घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो काही कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिली आहे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड BOD ही एक कन्सेप्ट आहे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पाण्याच्या प्रदूषणाच्या अनेक चाचणीमधील एक ही चाचणी आहे. पाण्यातील जलचरांना विघटनासाठी किती प्राणवायू लागतो याचे मोजमाप या चाचणीवरून केले जाते. BOD चाचणी काय आहे? तर पाण्याच्या प्रदूषणाच्या अनेक चाचणीवरून एक चाचणी आहे आणि पाण्याच्या जलचरांना म्हणजे पाण्यामधील जे जलजीव राहतात तर त्यांना प्राणवायू किती लागतो यांचं मोजमाप या चाचणीच्या माध्यमातून केलं जातं. फॉर एक्झाम्पल मध्ये पाण्यातील माशांना जगण्यासाठी 5 PPM किंवा 5 MGM लिटर इतका प्राणवायू आवश्यक आहे. मोस्ट IMP आहे प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पाण्यामधील माशांना जगण्यासाठी किती प्राणवायू लागतो? तर 5 PPM किंवा 5 MGM लिटर इतका प्राणवायू लागतो. जर यापेक्षा कमी ऑक्सिजन पातळी जर असेल पाण्यातील
BODच्या चाचणीच्या माध्यमातून जर तुम्हाला जर समजलं तर त्या ठिकाणचे मासे किंवा जलजीव जंतू असतात ते मरू शकतात. पाण्याची गुणवत्ता पाहण्यासाठी DO व BOD या महत्त्वाच्या 2 चाचण्या केल्या जातात. ग्रामसेवक या पदासाठी तुम्हाला जर काम करायचं असेल, तर तुम्हाला या 2 चाचण्या माहीत पाहिजे. त्यासाठीच तुम्हाला हा सिलेबस त्यांनी ठेवलेला आहे. म्हणजे पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी DO आणि BOD या 2 चाचण्या केल्या जातात. त्यानंतर दुसरी कन्सेप्ट आहे युट्रोफिकेशन. ही आहे तळी, तलाव याची पाण्यामध्ये होणारे पोषक द्रव्ये, खनिजे आणि अतिप्रमाण यामुळे शेवाळाची भरपूर वाढ होऊन पाणीसाठ्याचा जो काही सर्व पृष्ठभाग शेवाळाने भरून जातो. पाण्यातील प्राणवायू कमी होऊन पाणी पिण्यास योग्य राहत नाही. याला काय म्हणतात तर युट्रोफिकेशन असं म्हटलं जातं. म्हणजे पाणी, तलाव, त्यानंतर तळी जी असतात त्यामध्ये पोषण द्रव्य असतील, खनिज असतील याचं अतिप्रमाण होतं आणि त्या ठिकाणी शेवाळ जे साचलं जातं त्यामधून ते काय होतं पाणी दूषित होतं आणि त्या ठिकाणी पाण्यातलं जे काही प्राणवायू आहे ते कमी होतं आणि ते पिण्यासाठी योग्य नसतं. या संदर्भात जी काही कन्सेप्ट आहे ती म्हणजे युट्रोफिकेशन आहे. हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड आणि युट्रोफिकेशन DO हे जे कन्सेप्ट आहे ते तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर पाण्यातील माशांना जगण्यासाठी 5 ppm आणि 5 किंवा 5 mgm हे इतका लिटर प्राणवायू असणं गरजेचं आहे. त्यानंतर डेसिबल काय आहे तर डेसिबल तुम्हाला सर्वांना माहित असेल की आवाज मोजण्याचं जे काही यंत्र असेल किंवा एकक असेल त्याला आपण डेसिबल असं म्हणतो. आवाज मोजण्यासाठी साऊंड लेवल मीटर नावाचं एक छोटं साधन आहे. उदाहरणार्थ 30 डेसिबल हा आपल्या भोवतालची कुजबूज आणि आपली नेहमीचे बोलणं असतं. 30 TB म्हणजे काय असतं तर आपल्या भोवतालची कुजबूज जी आपण कानामध्ये कुजबूज करतोय. आपण लेक्चर चालू असताना जे आपण कुजबूज करतोय तशी कुजबूज म्हणजे आपलं काय असतं तर 30 डेसिबल आवाज असतो. 60 डेसिबलच्या वरील आवाज खूप दिवस सतत जर कानावर जर पडला तर श्रवण शक्तीवर परिणाम होऊ शकतो. या ठिकाणी 60 डेसिबल जर तुमच्या कानावर जर सतत जर आवाज पडला तर तुमच्या कानावर परिणाम होऊ शकतो. त्यानंतर 120 डेसिबलमुळे कामाला ताबडतोब इजा होऊ शकते. जर 120 डेसिबल जर असेल तर तुमच्या कानाला ताबडतोब इजा होऊ शकते. फटाक्याचा आवाज किती असतो तर 140 ते 150 डेसिबल असतो. टेक ऑफचा आवाज किती असतो तर 120 ते 140 डेसिबल असतो. म्हणजे विमान टेक ऑफ जे आपण म्हणतो त्याला 120 ते 140 डेसिबल असतो. त्यानंतर मोटरसायकलचा जे काही आवाज असेल ते 95 डेसिबल असतो. अशा प्रकारचे हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर जोहड ही आपण एक कन्सेप्ट पाहिली जी की राजस्थानमधील जे काही भाग आहे जे की आपण वाळूचे प्रदेश म्हणतो तर त्यामध्ये जोहड पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी जी पारंपरिक पद्धत आहे ती पाणथळ जागा पावसाच्या साठ्यासाठी असते तर तिला जोहड असं म्हटलं जातं. ही जोहड संकल्पना राजस्थान, पंजाब, हरियाणा या राज्यामध्ये वापरली जाते. जोहड ही कन्सेप्ट पाणी साठवण्यासंदर्भात आहे. कोणत्या राज्यामध्ये? राजस्थान, पंजाब आणि हरियाणा या राज्यामध्ये अशा प्रकारचे तुम्हाला कन्सेप्ट असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरा जो पॉइंट आहे सर्वात महत्त्वाचा आहे. यावर तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो 100%. जे काही महत्त्वपूर्ण दिवस आहेत ते तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. पहिला दिवस आहे मित्रांनो जागतिक पाणथळ दिवस. 2 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. पाठ असणं गरजेचं आहे. जागतिक वन्यजीव दिवस 3 मार्च रोजी साजरा केला जातो. जागतिक नदीसाठी कृती दिन 14 मार्च. जागतिक उपभोक्ता अधिकार दिवस 15 मार्च. जागतिक पुनर्चक्र दिवस 18 मार्च. जागतिक चिमणी दिवस 20 मार्च. आंतरराष्ट्रीय वन दिन 21 मार्च. जागतिक वृक्ष लागवड दिन 21 मार्च. जागतिक जल दिन 22 मार्च. त्यानंतर जागतिक पृथ्वी दिन 22 एप्रिल. हे 2 दिवस तुम्हाला माहित पाहिजे. IMPI जर एखादा दिवस जर तुमचा विसरला यापैकी तर चालेल पण जागतिक जल दिवस 22 मार्च. जागतिक पृथ्वी दिवस 22 एप्रिल. वृक्ष लागवड दिन 21 मार्च. वन दिन 21 मार्च. चिमणी दिवस 20 मार्च. जागतिक जैवविविधता दिवस 22 मे. कार्यासाठी सायकल वापर दिन मे महिन्याच्या 3ऱ्या शुक्रवारी साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण दिन सहकारी विभागाच्या अंतर्गत जी 3ऱ्या शिफ्टला 16 तारखेला पेपर झाला यावर हा प्रश्न विचारला होता. जागतिक पर्यावरण दिन 5 जून. त्यानंतर जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 29 जुलै. वन विभागाच्या अंतर्गत परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता की आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 29 जुलै. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस 16 सप्टेंबर पाठ पाहिजे. जागतिक प्राणी दिवस 4 ऑक्टोबर. त्यानंतर ऊर्जा कार्यक्षम दिवस 5 ऑक्टोबर. त्यानंतर आंतरराष्ट्रीय हवामान कृती दिन 24 ऑक्टोबर.
त्यानंतर जागतिक मृदा दिवस 5 डिसेंबर हे जे महत्त्वपूर्ण एकूण 20 दिवस आहेत. हे 20 दिवस तुम्हाला कंटिन्यू जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर तुम्ही कंटिन्यू या ठिकाणी नजर टाकणं गरजेचं आहे. अशा प्रकारे जे मित्रांनो आपण जे काही ग्रामसेवक या पदासाठीचं महत्त्वपूर्ण लेक्चर होतं, जे की ग्रामसेवक या पदासाठी जलसंवर्धन संदर्भात जे काही महत्त्वपूर्ण पॉइंट्स आहेत, ते सर्व पॉइंट आपण या ठिकाणी कव्हर केलेत. जे पॉइंट्स राहिले असतील ते पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला ग्रामसेवक या पदासाठी जर टेस्ट सीरीज जर जॉइन करायचं असेल तर डिजिटल जे हे प्ले स्टोरवरून तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. काही प्रश्न असतील WhatsApp ग्रुपमध्ये जर तुम्हाला जर जॉइन करायचं असेल, कोणती बॅच जॉइन करायची असेल, बॅच जॉइन करायची नसेल, तरी पण तुम्ही 9921 273 558 या नंबरला तुम्ही WhatsApp मेसेज करा. तुम्हाला WhatsApp ग्रुपमध्ये जॉइन केलं जाईल. मित्रांनो लेक्चर आवडला असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून, नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून आपण लवकरच भेटूया. थँक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.